जलवा है हमारा। तर मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता. तर टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता. तर टेलिग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर तुम्हाला बिटमार्क आणि शिकेपिकची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क आणि शिकेपिक इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर आपल्या बिटमार्क आणि शिकेपिकला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इम्पोर्ट करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता भरपूर बिट्स आहेत. तर तुम्हाला एवढ्या बिट पाहून घाबरून जायची गरज नाही आहे, कारण मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आजचा व्हिडिओ एडिट करायला शिकवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा, बिलकुल बी स्किप करू नका. तर मित्रांनो, आता तुम्ही बिट पाहत आहे, तर तुम्हाला अशा प्रकारे तर तुम्हाला इथे फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला जे फोटो ॲड करायचे आहेत ते तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून तुम्हाला दुसऱ्या बीटपर्यंत यायचं आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला जशा बीट आहेत तशा प्रकारचे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर व्हिडिओला स्किप करतो, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मी फोटो ॲड करून घेतो. तुम्ही पण अशा प्रकारे सगळ्या बीटप्रमाणे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, मी फोटो ॲड करून घेतले आहेत. तर तुम्हाला किमान 15 ते 20 मिनिटं तर तुम्हाला फोटो ॲड करायला लागतील. जर तुम्ही आधीपासूनच अलर्ट मोशन वापरत असाल तर तुम्ही 5-10 मिनिटात तुमचे फोटो ॲड करून होतील. तर तुम्ही पाहू शकता आपण फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तुम्हाला आता मी शेक इफेक्ट कोणत्या फोटोला कोणता शेक इफेक्ट द्यायचा ते सांगून देतो. तर त्यासाठी आपल्याला बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 3 इफेक्ट दिसतील. तर तुम्हाला इथे पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर त्यासाठी इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर बॅक यायचं आहे. तर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला सांगून देतो, तर हा पहिलावाला इफेक्ट आहे. तर तो तुम्हाला हे ज्या बारक्या बारक्या बीट दिसत आहेत तुम्हाला इथे, तर त्या सगळ्या बारक्या बारक्या बीट आहेत त्या सगळ्यांना हा पहिलावाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथे मी फोटोवरती क्लिक करतो. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करतो. तर तुम्हाला पण अशाच प्रकारे इफेक्ट द्यायचा आहे. तर तुम्हाला या सगळ्या छोट्या छोट्या बीट आहेत त्या सगळ्यांना हा वाला पहिलावाला इफेक्ट द्यायचा आहे. तर आपण या छोट्या बीटला आपण हा वाला इफेक्ट दिलेला आहे. तर तुम्हाला हे जे मोठ्या लेयरचे फोटो आहेत, हा वाला तर याला आपला 2 नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे. आणि तुम्हाला इथे 23.10च्या पुढचे जेवढे पण फोटो आहेत त्यांना 3 नंबरवाला इफेक्ट द्यायचा आहे. तर आता सगळ्यात आधी तर आपण हा पहिलावाला इफेक्ट या सगळ्या छोट्या लेयरच्या फोटोंना देऊया. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, मी सगळ्या छोट्या लेयरचे जेवढे पण फोटो आहेत त्या सगळ्या फोटोंना पहिलावाला इफेक्ट दिलेला आहे. तर आता आपल्याला बॅक यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा 2 नंबरचा इफेक्ट आहे. तर त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर ओपन केल्यानंतर आता जे मोठ्या लेयरचे फोटो आहेत, तर त्या मोठ्या लेयरच्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला
तर तुम्हाला या मोठ्या लेयरच्या फोटोंना इफेक्ट द्यायचा आहे, तर तुम्हाला 23.10 पर्यंतच हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोंना आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. तरी पण तुम्हाला एडिटिंग करताना काही अडचण आली तर तुम्ही मला Instagramला मेसेज करू शकता. तर Instagramची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्ही पाहू शकता. तर आपल्या या मोठ्या लेयरच्या फोटोंना आपल्या इफेक्ट देऊन झालेला आहे. तर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शिकपिट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकपिट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 3 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी पिट करायचा आहे. तर कॉपी पिट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 23.10 सेकंदला यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट फोटोवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर याच्या पुढचे जेवढे पण शेवटपर्यंत फोटो आहेत त्या सगळ्यांना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर आपण सगळ्या फोटोंना इफेक्ट दिलेला आहे. तरी पण तुम्ही इफेक्ट दिला का नाही खात्री करू शकता. फोटोंना इफेक्ट दिलेला आहे का नाही. जर कुठे इफेक्ट राहिला असेल तर तुम्ही इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट दिल्यानं तुम्हाला संपूर्ण लेयर पाहायचे आहेत. तर लेयर पाहिल्यानंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. तर सगळ्या फोटोंना इफेक्ट लागलेला आहे. तर सध्या तर आपल्या सगळ्या फोटोंना आपण इफेक्ट मारलेला आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक टेक्स्ट पेज दिली आहे ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने अशा प्रकारे वरती ॲड करून घ्यायची आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओची जेवढी रेझोल्यूशन पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला क्वालिटी कशी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.